ते इथे पाहायला मिळेल. भव्य दिव्य असं ट्रॉफीज आहे जी यावेळी आपण मंचावरती पाहतोय. त्या भव्य दिव्याच्या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी होणार ही रजनी इथे असेल. प्रत्येक जण आपलं 100% योगदान इथे देताना पाहायला मिळेल. गेले 4 दिवस तुम्ही काय केलं याला महत्व नाहीये. ते महत्व असणार आहे तुम्ही फिनालीच्या रजनीमध्ये कशा पद्धतीने खेळता, कशा पद्धतीने लढता, कशा पद्धतीने भिडता, याला इथे महत्व असणार आहे. ज्याचे प्रयत्न बेस्ट तो ठरतो सर्वश्रेष्ठ आणि ज्याचे प्रयत्न असणार आहेत सरस त्याच्या मस्तकी चढणार आहे इथे विजयाचा कळस. परंतु विजयाचा कळस चढवण्यासाठी इथे मात्र क्वार्टर फायनलची लढत. कोणता संघ इन राहील या स्पर्धेमध्ये, कोणता संघ आउट राहील ते इथे पाहणं गरजेचं असणार आहे. कुंदन माईंगडे आयकॉन प्लेअर पण खेळताना हर्ष इलेव्हन संघाची टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा इथे निर्णय घेतलाय. नो टेन्शन मध्ये अटेन्शन मध्ये खेळायचं, नो टेन्शन घ्यायचं. एक चांगली धावसंख्या इथे उभारायची आणि समोरच्या संघावरती दबाव निर्माण करायचा हा प्लॅन इथे आखला गेलाय कुंदन माईंगडेच्या माध्यमातून. त्याच्या जोडीला फलंदाज इथे दाखल होतोय. दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेअर आमच्या दिशेने येतील. हर्ष इलेव्हन आणि मोरिया स्पोर्ट्स दोन्ही संघांचे एक्स्ट्रा प्लेअर. हर्ष इलेव्हनचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पोहोचलाय. मोरिया स्पोर्ट्स आपला एक्स्ट्रा प्लेअर येऊ द्या. पॅव्हेलियनची व्यवस्था इथे केली गेली आणि अतिशय अप्रतिम आयोजन नियोजन इथे पाहायला मिळते. सीमारेषेच्या दरम्यान पसरलेलं हे भगवमय असं निष्ठान पाहायला मिळते. बॉर्डर इथे पाहायला मिळते. हिरवं गाळ असं पसरलेलं हे क्रीडांगण इथे पाहायला मिळते. मॅचची केली गेलेली व्यवस्था त्यामुळे फलंदाजी आणि क्रीडांगण एक आगळं वेगळं पाहायला मिळाले. रंगीबेरंगी प्रकाश योजना इथे पाहायला मिळते जेणेकरून या स्पर्धेमध्ये आणखीन वेगळी रंगत देण्याचा प्रयत्न, एक वेगळं फील देण्याचा प्रयत्न इथे. या सामन्याला इथे सुरुवात होईल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज इथे दाखल झालाय हर्ष माने. बॉलिंग मार्क वरती हर्ष माने. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळेल पंचम वाडकर. मॅनपॉम पंचवडे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. ओव्हरऑल क्रिकेट अक्षरशः याने गाजवलंय. अंडरम मध्ये याचा बोलबाला राहिलाय. अष्टपैलू खेळाडू म्हणून याच्याकडे पाहत असतो आणि तो यावेळी स्ट्रायकिंग एंडला इथे असताना पहिला बॉल घेऊन इथे दाखल झालाय तो गोलंदाज हर्ष. ज्याच्यावरती संघाचा बार आहे, ज्याच्यावरती संघाने विश्वास दाखवलाय तो हर्ष माने यावेळी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आयकॉन प्लेअर म्हणून त्याला आजमावलं गेलंय. हाईट आहे कमी परंतु फलंदाजीची आहे ज्याच्याकडून हमी असा हा हर्ष माने ऑन दी मार्क. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून पहिलं षटक महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण काय कसा सुरुवात होईल, कशी सुरुवात होईल याला खूप महत्व राहील. कारण इथे नॉकआउटचे सामने सुरू झालेत त्यामुळे एक एक रन, एक एक बॉल, एक एक विकेट खूप महत्वाची इथे ठरणार आहे. सलामीची जोडी धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखले जाणारे हे दोन खेळाडू यावेळी क्रीडांगणामध्ये प्रवेश करताना पाहायला मिळाले. एक आयकॉन प्लेअर कुंदन माईंगडे तर दुसरा पंचम वाडकरची जरूर चर्चा होईल. भंडारी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ही या खेळाडूची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. अंडरम ओपन अंडरम त्याचबरोबर ओव्हरऑल क्रिकेटमध्येही या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. चर्चा राहिले. चर्चेमध्ये राहणारा असा खेळाडू आहे पंचम वाडकर. तो यावेळी स्ट्रायकिंग एंडला फील्ड इथे सजवली गेले. यस पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक. हर्ष माने राईट आर्म ओव्हर द विकेट. फेकला जाणार पहिला बॉल. पंचम तयार. यस वेलकम बॉयज. पहिला बॉल सॉफ्ट हँडी खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. एक एक्स्ट्रा रन मिळते. टॅप करण्याचा प्रयत्न होता तो यावेळी पंचमचा प्रॉपरली कनेक्ट झाला नाहीये. डॉट बॉल होते इथे षटकाला सुरुवात. पुढचा चेंडू घेऊन हर्ष माने ऑन दी मार्क. पंचम इथे खेळण्यासाठी तयार. यस यावेळी अफलातून शॉट आहे. ड्राईव्ह केलाय, पंच केलाय. पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. नो बॉल +1. एकूण 2 धावा इथे मिळतात. एकूण 3 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे जोडल्या जातील. हर्ष माने टप्पा कुठेतरी मिस करतोय की काय चुका करतोय त्याच्याकडनं ते इथे पाहणं गरजेचं असणार आहे. दरम्यान फेकला जरा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शानदार पंच आहे. फॉलो थ्रू मध्ये बॉल फील्ड करतोय. येतो इथे डॉट बॉल. यावेळी डॉट बॉल फेकण्यास सफल ठरलंय तो हर्ष माने. पहिले 2 चेंडू जरूर करा परंतु क्लीन बॉल्ड आहे. महत्वाचा मोहरा पंचम वाडकर. यू मिस आय हिट. बॉल मिस केला. हिट झाला यष्टनवती बॉल. पहिला धक्का, पहिला हादरा. खूपच मोठा धक्का इथे बसतोय. तो यावेळी हर्ष इलेव्हन संघाला. हर्षला मात्र इथे चौकाराचा स्पर्श करायचा होता. तो पंचम वाडकरला झाला नाही परंतु यावेळी रॅपिड डिलिव्हरी होती. क्लीन बॉल्ड इथे पाहायला मिळतोय.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करेल प्रवेश. फलंदाज इथे दाखल झालाय. संकेत माईंगडे एक ताकदवान खेळाडू. पहिला धक्का इथे बसतोय. पंचम डगआउटच्या दिशेने परतलाय. कर्णधाराने जो विश्वास यावी हर्ष मानेवरती दाखवलाय तो सफल इथे ठरतोय. पुढचा चेंडू क्लीन बॉल्ड. बॅक टू बॅक दुसरी विकेट. अफलातून डिलिव्हरी आहे. काही गोलंदाजी पाहायला मिळाले. दिसायला आहे लहान परंतु गोलंदाजी करतोय महान. काय गोलंदाजी केली. काय टप्पा मेंटेन केलाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट. नो चान्स फॉर बॅट्समन. अफलातून डिलिव्हरी इथे पाहायला मिळाले. सलग 2 चेंडूवरती उद्ध्वस्त केल्या गेल्यात ते यष्ट्या. त्याच दरम्यान मेन अंपायर आणि अंपायर इथे दाखल झाले. सन्माननीय राज तोडणकर आणि भाऊ तोडणकर यांचं या मंचावरती झालेलं आगमन मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. अतिशय अप्रतिम कामगिरी आणि महत्त्वपूर्ण पंच या स्पर्धेचे निमित्ताने इथे दाखल झालेत. ज्यांची कामगिरी अतिशय अप्रतिम पाहायला मिळाले. याआधी आम्ही भंडारी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये यांची पंचांची भूमिका पाहिली आणि निर्विवाद असा पंचांचा निर्णय त्यांच्या माध्यमातून इथे राहिला आहे. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा येतो इशारा. 1 रन इथे मिळेल. बॅट्समन नेम प्लीज. कुंदन. बॅट्समन शुभम गावडे. व्हाईट बॉल झालेला इशारा आणि या लेग स्टिकच्या बाहेर राहिला बॉल. थोडीशी दिशा खराब पाहायला मिळते. नो टेन्शन कारण 2 महत्त्वपूर्ण विकेट त्याने इथे दिलेत. त्यामुळे थोडा लाईन लेन पासून भटकतोय तो हर्ष माने. एक्स्ट्रा धावाही संघासाठी अडचणीमध्ये ठरू शकतात. त्यामुळे यानंतर कशी गोलंदाजी होते. पुन्हा एकदा भन्नाट डिलिव्हरी ती पाहायला मिळते. रॅपिड होता बॉल. थोडासा ड्रॉप झाला. स्किट झाला. यष्टिरक्षकाने ती बॉल फील्ड केलाय. येतो इथे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी हर्ष मानेकडून. एक अतिशय अप्रतिम जो आरंभ अपेक्षित होता तो इथे झालाय आणि इथे नो बॉलचा इशारा आहे. परंतु काय घडलंय. 1च रन इथे मिळेल. डायरेक्ट बाहेर आहे. हे राज सांगते ना पण डायरेक्ट बाहेर आहे ना. बोलते शेअर कर बोल त्यांच्याशी बोल. काय येतोय पंचांच्या माध्यमातून निर्णय पाहूया. कारण 22च्या स्वरूपात मिळणाऱ्या या धावा इथे ठरत आहेत. त्यामुळे पंचांचा निर्णय इथे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बेस काय येतोय पंचांकडे आहे इथे लक्ष. एक बॉल इथे महत्वाचा असताना पंचांचा इशारा येतो. यस 4 रन. 1+4 5 धावा इथे मिळतील. संघाच्या खात्यामध्ये 5 धावा इथे जोडल्या जातील. कारण 22च्या स्वरूपात मिळालेल्या त्या धावा होत्या. 5 धावा इथे मिळाल्या. 5 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचली ती यावी 10 या अंकावरती. पुढचा चेंडू. यास पुन्हा एकदा बॅटची एज घेतली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1च रन इथे मिळते. गती अतिशय अप्रतिम पाहायला मिळाले. सुसाट डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. त्यामुळे फलंदाज अचंबित झालेला इथे जरूर पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल हर्षा. पुढचा चेंडू. यावेळी लेग ब्रेक चेंडू होता. नो बॉलचा इशारा आहे. डिक्लेअर स्वरूपात 1 रन. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. कष्टानं कमावलं आणि अतिरिक्त धावांमध्ये गमावलं असं बंड्याची पाळी हर्षवरती येते की काय. पडला इथे प्रश्न. लाईन देन थोडासा डिस्टर्ब झालेला पाहायला मिळतोय. यावेळी पंच प्रॉपर आहे परंतु स्टेट आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो तिथे. करत नाही चूक. बॉल फील्ड केला गेलाय. दरम्यान षटक क्रमांक समाप्त होतोय ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना हर्ष इलेव्हन संघाची धावसंख्या 2 गडी बाद 13 धावा. 2 गडी बाद 13 धावा. प्रथम फलंदाजी करतोय तो हर्ष इलेव्हन. पंचम वाडकर आणि त्याचबरोबर संकेत माईंगडे क्लीन बोल्ड होत डगआउटच्या दिशेने परतलेत. गोल्डन टेक ठरला तो संकेत माईंगडे आणि त्याला कारण असेल हर्ष मानेची अफलातून गोलंदाजी. काय डिलिव्हर केले त्याने. रॅपिड परफेक्ट यॉर्क पाहायला मिळाले. तो क्रॅकिंग असे डिलिव्हरी. ज्यावेळी कुंदन स्ट्रायकिंग एंडला इथे पाहायला मिळेल. दोन्ही पंचांचे या क्रीडा नगरीमध्ये स्वागत आहे. आपण पाहतोय जय भैरी श्रीनगर क्रिकेट क्लब खेडशी आयोजित जय भैरी श्रीनगर प्रीमियर लीग. यावेळी मेन एम्पायर म्हणून भाऊ तोडणकर. स्क्वेअर लेग एम्पायर म्हणून राज तोडणकर. भंडारी चॅम्पियन ट्रॉफी ज्यांच्या निर्णयावरती निर्विघ्नपणे पार पडली. कुठलेही दावा इथे टोकला गेला अशी अचूक पंचकींची भूमिका बजावणारे हे तोडणकर यावेळी मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिका बजावताना मेन एम्पायर भाऊ तोडणकर. स्क्वेअर लेग एम्पायर राज तोडणकर आणि बॉलिंग पर्कवरती इथे झालाय बदल. मोरिया स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाज अनिश वालम ज्याची चर्चा संघनायकाने केली होती
तोच अनिश वालम. पहिले 2 गोलंदाज इथे आजमावण्याचा त्याचा विचार होता. 2 धक्के त्याने इथे दिलेत, परंतु कुंदन बाईंकडे लक्ष आहे. यावेळी लेग ब्रेक चेंडू होता. सॉफ्ट हँड ड्राईव्ह करण्याचा इथे विचार होता. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल करेल इथे षटकाला सुरुवात. लक्ष राहणार आहे ती यावी अनिश वालमकडे. कशा पद्धतीने कुंदनला रोखतोय. कुंदन हुकमाचा एक काय आयकॉन प्लेअर आहे. यावी पंचांचा काय तो इशारा. यस इथे डॉट बॉल. चला दुसरा चेंडू इथे डॉट आलाय. अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळते अनिश वालम याच्याकडून. यस यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फ्रंट फूट थोडासा बाहेर काढला होता जरूर, परंतु बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. जो विश्वास इथे गोलंदाजावरती दाखवला गेला ना तो इथे सार्थकी ठरतोय. यावेळी बॅक हँड डिलिव्हरी होत्या. थोडंसं मागे खेचलं होतं बॉलला, परंतु टप्प्या पडल्यानंतर लेग स्टिकच्या बाहेर आला बॉल. दंडित केला जातोय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन इथे आले. पुढचा चेंडू आहे पुन्हा एकदा स्क्वेअर. सलग दुसरा चेंडू इथे वाईड पाहायला मिळतोय. संघाच्या खात्यामध्ये आणखीन 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे जोडली जाईल. लाईन लेट भर कडून इथे चालणार नाही. त्यानंतर खेळला गेलेला फटका फॉलो थ्रो मध्ये फील्ड करतोय अनिश. अनिश अनिश अप्रतिम गोलंदाजी. अचूकता. गती कमी आहे परंतु टप. आणि यावेळी लेग ब्रेक केला गेलेला चेंडू यष्टिरक्षकाकडून मिस झाला होता बॉल, परंतु नो टेन्शन कारण इथे राहिलाय तो टेन्शन. बॉल फील्ड केला गेलाय. येतो इथे डॉट बॉल. अनिश पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी पंच केलंय परंतु एक्स्ट्रा कव्हर आहे क्षेत्ररक्षक. सीमारेषेच्या दरम्यान खेळून षटक क्रमांक समाप्त होते ते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 15 धावा. 2 धावांचं ठरलं हे षटक आहे. समित कळंबटे लेग ब्रेक केला गेलेला चेंडू समजू शकला नाहीये, प्रॉपरली खेळू शकला नाही, त्यामुळे येतो इथे डॉट बॉल. सलग असे फेकले गेलेले डॉट बॉल, त्यामुळे दबाव फलंदाजावरती आहे. पुन्हा एकदा वेट करून खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकच्या बाहेर राहिला बॉल. दंडित केला जातोय. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळेल. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. धमाका करायचा आहे परंतु इथे होताना दिसत नाही. आणखीन एक व्हाईट बॉल इथे पेश केला गेलाय. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर ठेवला जातोय बॉल. लेग ब्रेक करतोय आणि यावेळी चुकीच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. इथे आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त होते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 23. 2 गडी बाद. कुछ करिए बस बस बड़ा हो गए. फलंदाजी करत असा हर्ष इलेव्हन संघाची. टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ते घेतला परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी इथे झाली. पहिले षटक आयकॉन प्लेअर हर्ष मानेने अप्रतिम इथे फेकलं. 2 धक्के दिले सलग असे. बॉलिंग मार्गवती इथे 4थं षटक घेऊन दाखल झालाय अनिश. असा खेळाडू आहे तो यावेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेग ब्रेक केलेला चेंडू होता. पॅडल स्वीप खेळलाय. 1 रन मध्ये कन्वर्ट होईल. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 30 अंकावरती जाऊन पोहोचेल. यावेळी लेग ब्रेक चेंडू बॅकफुट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न. असफल. बॅट बॉलचं कनेक्शन नाही. आला इथे डॉट बॉल. इथे पाहायला मिळतोय तो डॉट बॉल. यावेळी काय घडलंय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक समाप्त झालाय ते यावेळी 4थं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद. 31 धावा. 31 रन. 31-31. 31-31. पाच षटकांचे होणारे सामने. बॉलिंग मार्गवरती शेवटचं षटक घेऊन इथे दाखल झालाय मोरिया स्पोर्ट्स संघाकडून. गोलंदाज विराज, ज्याला राज करायचे या मैदानावरती तो इथे दाखल झाला. विराज राईट आर्म राऊंड द विकेट. या बॉल आहे. क्लीन बोल्ड. मॅजिक डिलिव्हरी. यू मिस आउट. नो बॉल. पंचांचा इशारा इथे नो बॉल. एक संधी इथे मिळेल. डिलिव्हरी अतिशय अप्रतिम परंतु कुठेतरी चूक झाली. नो बॉलचा आला इशारा. पंचांनी दंडित केला. एक संधी इथे फलंदाजाला मिळणार आहे परंतु या संधीचं सोनं इथे होईल का ते पाहणं गरजेचं असेल. कारण इथे आवश्यकता आहे मैदानात टिकून राहणं. मैदानात टिकून राहून खेळणं तेवढंच गरजेचं असेल आणि इथे ती संधी मिळते. ऍडव्हान्टेज इथे जरूर राहील.
चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्नांवरती अतूट विश्वास ठेवतात. इथे विश्वास ठेवून खेळणं गरजेचं असणार आहे. साखळी सामन्यांमध्ये काय झालं त्याला महत्व नाहीये, तुम्ही नॉकआउट मध्ये काय करता याला इथे महत्व असणार आहे. टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु ज्यांच्यावरती भार होता, विश्वास होता, त्या खेळाडूने मात्र थोडंसं निराश केलं असं जरूर म्हणावं लागेल. लेट हिम डाऊन द विकेट. नेक्स्ट बॉल घेऊन इथे सज्ज होतोय. यावेळी अतिशय अफलातून डिलिव्हरी, पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आहे. ओव्हर स्टेपिंगचा शिकार इथे ठरतोय. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. सलग कशी मिळाली होती संधी, नो बॉलचा होता इथे इशारा, परंतु बॅट बॉलचं कनेक्शन इथे जरूर झालं नाहीये. कुंदन आहे जो काही चर्चा करतोय, बॅट बदलले गेले, नशीब पण बदलेल का, दाबा इथे बदलेल का, स्कोर कार्ड बदलेल का, तेही इथे पाहणं आवश्यक असणार आहे. बॉलिंग मार्कमध्ये पुढचा चेंडू घेऊन लेग ब्रेक करायचा होता इथे विचार. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा इथे मिळतील. यष्टीरक्षक ठरला नाकाम. डिक्लेअर झोन मध्ये बॉल झालाय कॅरी, त्यामुळे व्हाईट+1 एकूण 2 धावा बोनस स्वरूपात ठरणाऱ्या या 2 धावा आहेत. अतिरिक्त स्वरूपात दिल्या जाणाऱ्या धावा आपण साखळी सामन्यांमध्येही पाहिलं, ज्यावेळी एक्स्ट्रा धावा दिल्या गेल्यात संघ अडचणीमध्ये आलाय आणि ते महत्त्वपूर्ण सामना आहे आणि अशावेळी तुमच्याकडून एक्स्ट्रा धावा देणं म्हणजे संघाला धोक्यामध्ये आणण्यासारखं आहे. त्यामुळे नियंत्रण इथे राखणं गरजेचं आहे. कंट्रोल इज बेस्ट ओपिनियन इथे ठरेल, सल्ला इथे ठरेल. दरम्यान फेकला जाणारा बॉल ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पाहायला मिळतोय, दंडित केला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पोहोचतोय. दबावामध्ये गोलंदाजी करताना यावी हा गोलंदाज, कारण काही चुकीचे टप्पे इथे पाहायला मिळालेत. हो यावी काय घडतंय, सलग असा स्वेर मारा इथे पाहायला मिळालाय. व्हाईट+1 2 धावा इथे मिळतील. लाईन लेन कुठेतरी भरकटतोय. दबावामध्ये आपल्याला चांगला प्रभाव पडायचा असतो, परंतु यावेळी गोलंदाजावरती दबाव इथे निर्माण केला गेलाय. कोणती आक्रमकता फलंदाजामध्ये पाहायला मिळाली नाही, तरी हा दबाव काय येतोय गोलंदाजावरती, हा पडलेला मोठा प्रश्न. संघनायक इथे जरूर चर्चा करेल, कारण ज्या पद्धतीने डिलिव्हर करायचे बॉल ते इथे होताना दिसत नाहीयेत. विराजय धावसंख्या 38, 38 धावा. बॅट चेंज, डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होईल. 1 रन इथे मिळते. टप्पा यावी परफेक्ट पाहायला मिळतोय. व्हाईट लँड यॉर्क ड्राईव्ह करण्यासाठी इन्व्हाइट केलं जातंय, असफल ठरलंय. त्या दरम्यान पुढचा चेंडू यावी लो फुल टॉस आहे. रॅपिड फटका, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू होईल फरार. धावा मिळतील 4. पाहायला मिळतोय ते शानदार चौकार. अफलातून शॉट, लाजवाब फटकेबाजी, एक्स्ट्रा कव्हर आणि त्याच्यावर डोक्यावरून दवडलेला गेलेला हा फटका. यावेळी लेग स्टिकच्या बाहेर ठेवला गेला बॉल, दंडित केला जातोय. 1 व्हाईट बॉल इथे पेश केला जाईल. एक्स्ट्रा रन मिळेल ते 1. पुढील चेंडू यावेळी परफेक्ट जॉर्ग होता. यावेळी कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला फरार केलं जाईल. 4 धावा इथे मिळत आहेत. हॅलो, खेडशी ग्रामपंचायतचे माजी सरपंच माननीय श्री गावडे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी अनुप नलावडे यांना विनंती करतो त्यांनी पुष्प देऊन त्यांचं साहेबांचं स्वागत करायचं आहे. अनुप नलावडे वेळात वेळ काढून ते इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्यांचं देखील योगदान आम्हाला वेळोवेळी मिळत. धन्यवाद. यस, महत्वाचे अतिथी आहेत, कारण गावाचा सरपंच खूप महत्वाचा असतो. गावाचा विकास, गावाची प्रगती आणि या व्यक्तीच्या हातामध्ये असते आणि माझी सरपंच म्हणून ते राहिलेत. आणि जो काही आपण खेडशी गावामध्ये झालेला विकास पाहतोय, त्या विकासामध्ये या व्यक्तीचं खूप चांगलं योगदान राहिले आणि त्यांचं इथे या क्रीडानगरीमध्ये आगमन झाले. त्यामुळे मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब. या इलेक्ट्रिकच्या बाहेर पाहायला मिळतोय बॉल. व्हाईट बॉलचा आला इशारा. महागडं ठरतं इथे षटक. या शेवटचं षटक आहे. पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होईल. राईट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर आहे. नो बॉलचा इशारा. आणखीन एक एक्स्ट्रा रन. खूपच मोठं ठरतं इथे षटक. आतापर्यंत 14 चेंडू इथे फेकलेत, जिथे 6 चेंडू फक्त फेकायचे आहेत. दरम्यान पुढचा चेंडू, हा ही चेंडू इथे व्हाईट बॉल आहे. काय गोलंदाजी चालेल, खराब गोलंदाजी या इथे म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने त्याला डिलिव्हर करायचा जो टप्पा इथे मेंटेन करायचा आहे तो इथे मेंटेन होत नाहीये. तुम्ही सलग असे फेकले गेले अतिरिक्त चेंडू. पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज होईल. यस, यावी पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका तिथे डिक्लेअर झोन. 1 रन इथे मिळते. दरम्यान षटक क्रमांक समाप्त झालाय ते शेवटचं आणि निर्धारित 5 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या त्या 58. 59 धावांची आवश्यकता. एकूण चेंडू या शेवटच्या षटकामध्ये फेकले किती गेले तर 17 चेंडूंचे शेवटचं षटक इथे पाहायला मिळालंय.
59 धावांची आवश्यकता इथे असेल. एकोणसाठ धावांचं लक्ष. तोपर्यंत बढिया मजूर संगीताच्या दिशेने. क्वार्टर फायनलचा पहिला सामना हर्ष इलेव्हन विरुद्ध बोरिया स्पोर्ट. टॉस जिंकला हर्ष इलेव्हन संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा इथे निर्णय घेतला. अडकळत झाली होती सुरुवात, परंतु त्यानंतर शेवटचं षटक खूप महागडे इथे पाहायला मिळालं, जे 16 ते 17 चेंडूंचं इथे ठरलं. त्यामुळे धावसंख्या 58 पर्यंत पोहोचले. 59 धावांची आवश्यकता इथे असेल. सलामीची जोडी यावी मोरिया स्पोर्ट संघाकडून. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिश वालम, नॉन स्ट्राईक एंडला हर्ष माने आणि बॉलिंग मार्गवरती गोलंदाज संकेत आहे. यस, ऑल सेट, मॅच ऑन. सेकंड इनिंग. 59 धावांचं लक्ष. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. लेग स्टिकच्या बाहेर राहिला बॉल. दंडित केला जातोय. व्हाईट बॉलने संघाचं खातं इथे ओपन होईल. याआधी ही स्वेर मारा पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि आई सलग दुसरा चेंडू वाईट पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक खराब डिलिव्हरी ती पाहायला मिळाली. नियंत्रण कुठेतरी गमावतोय की काय गोलंदाज. अचूकता इथे दाखवावी लागेल का. स्कोर कार्डवरती धावा आहे तिथे कमी. त्या दरम्यान फेकला गेलेला बॉल. आणखीन एक खराब चेंडू आहे. सलग तिसरा चेंडू इथे वाईट पाहायला मिळतोय. सुरुवात कुठेतरी खराब होती की काय हर्ष इलेव्हन संघाची. हर्ष इलेव्हन संघाला असं करून चालणार. यावेळी फुलटॉस चेंडू. फटका लाजवाब आहे. कुंदनच्या डोक्यावरून मस्तकला दस्तक देत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी कणकणीत दमदार इथे लगावला गेलाय शानदार चौकार. JBSPL चौकार इथे पाहायला मिळतोय. दमदनीत आहे. अफलातून फटका इथे पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर राहील. नो बॉलचा इशारा. 1 रन 1 स्ट्राईक इथे मिळेल. धावसंख्या मात्र पोहोचते ती यावी 8 या अंकावरती. एक चौकार आणि त्यानंतर आलेली खराब चेंडू. यावी फटका लाजवाब आहे. पंचमच्या डोक्यावरून चेंडू फरार होईल. 4 धावा इथे मिळतील. 12 या अंकावरती पोहोचते धावसंख्या. नियंत्रण कुठेतरी गमावलंय कारण स्वेर मारा इथे पाहायला मिळाला. यावी बॅकफुट पंच करण्याचा विचार होता. यष्टीरक्षक इथे चूक झाली. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होईल बॉल. 1 रन इथे मिळेल. या चुका आहेत ना त्या येणाऱ्या काळामध्ये संघासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे चुकून ही चूक करून चालणार नाही, म्हणजे एक्स्ट्रा धावा देऊन चालणार नाहीये. त्यानंतर आलेला हा खराब चेंडू. व्हाईट बॉलचा आलेला इशारा. आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे मिळते. धावसंख्या पोहोचते 14 या अंकावरती. ओहो, यावी डिलिव्हरी अप्रतिम आहे. जोरदार अपील आहे. जोरदार अपील आहे. काय येतो निर्णय पाहूया पंचांच्या माध्यमातून. अपील जोरदार इथे पाहायला मिळालं. फेटाळलं गेलंय. येतो इथे डॉट बॉल. अजूनही 2 चेंडू बाकी. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज आहे. यावी बॅकफुट पंच आहे. संधी मिळते. संधीचं केलं सोनं. पावर दाखवली आणि मैदानाच्या बाहेरचा बॉलला दाखवला वावर. 4 धावा. लाजवाब फटका. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचते. पहिलं षटक महागडे ठरते. अजून 1 चेंडू इथे बाकी आहे. फटका लाजवाब. वेट केलं बॉलचा आणि त्यानंतर प्रहार केलाय. जेवी आला इथे तो डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त होईल ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या पाहायला मिळते बिनबाद 18 धावा. बिनबाद 18. अजूनही 41 धावांची आवश्यकता.
षटक क्रमांक दुसरं पंचम वाडकर हे षटक खूप महत्वाचं इथे ठरणार आहे. स्ट्रायकिंग एंडला इथे पाहायला मिळेल फलंदाज हर्ष आयकॉन प्लेअर. पंचम लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल फुल टॉस चेंडू आहे यावेळी मिड विकेट. चुकीचा खेळ क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. बॉल फरार 4 चौकार. इथे चूक झाली. क्षेत्ररक्षकाला इथे महत्वाची भूमिका बजावावी लागेल. चांगली गोलंदाजी होते इथे परंतु फलंदाजी क्षेत्ररक्षण तेवढंच अपेक्षित आहे. परंतु यावेळी नो बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. कंट्रोल कुठेतरी गमावलाय या गोलंदाजांनी. नियंत्रणामध्ये गोलंदाजी ते होणं आवश्यक असताना पुढचा चेंडू पंचम वाडकर. रॅपिड डिलिव्हरी बॅकफुट पंच आहे. डिक्लेअर झोन एकच रन इथे मिळेल. फटक्यामध्ये ताकद नजाकत सर्व काही परंतु जे डिक्लेअर झोन आहे तिथे झाला कॅरी त्यामुळे 1 मिळेल ती फक्त आणि फक्त 1 रन. धावसंख्या पाहायला मिळेल ती यावी 24 रन 24 धावा इथे पाहायला मिळत आहेत. पंचम वाडकरचा पुढचा चेंडू यावी परफेक्ट योर ब्लॉक होलला टार्गेट करणारी डिलिव्हरी आणि यावी कोणते उत्तर नाहीये फलंदाजाकडे. एवढा प्रतिम बॉल फेकला गेला होता पंचम वाडकरच्या माध्यमातून. येतो इथे डॉट बॉल. नेक्स्ट बॉल यावी पंच करण्याचा विचार ऑफ स्टिकच्या बाहेर आलाय. डॉट बॉल येतोय. हॅलो सलगचे आलेले डॉट बॉल इथे पाहायला मिळाले. त्यानंतर पंचमचा बॉल यावी बॅकफुट पंच यावी मिळतील धावा 4. दणदणीत दमदार JBSPL शानदार चौकार ब्रँड आहे. हॅलो धन्यवाद. इथे खेडशी ग्रामपंचायतचे वॉर्ड क्रमांक 5 चे सदस्य सौ कांचनताई कोकितकर यांचं देखील इथे आगमन झालेले आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेळोवेळी प्रत्येक क्षणी आम्हाला त्यांचं नेहमी योगदान स्पर्धेला असू द्यात किंवा इतर कामांसाठी त्यांचं आम्हाला योगदान नेहमी असतं. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील जय भैरी श्रीनगर क्रिकेट क्लब यांच्याकडून सहर्ष स्वागत आहे. कांचनताईंना विनंती असेल कृपया तुम्ही व्यासपीठावर यायचं. इथे आहेत ज्यांच्या माध्यमातून अतिशय अचूक अशी कामगिरी पाहायला मिळाले. आणि ग्रामपंचायत म्हटलं की ग्राम विकास आलाच आणि ग्राम विकास म्हटलं की सर्व सदस्यांचं योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबर सन्माननीय कांचनताई कोकिटकर यांचं इथे शुभ आगमन मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय JBSPL म्हणजे जय भैरी श्रीनगर प्रीमियर लीग 2025. धावसंख्या इथे पाहायला मिळते 28 धावा. अजून 31 धावांची आवश्यकता इथे असणारा पहिलाच बॉल खराब डिलिव्हरी. नो बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज राहुल माइंगडे. हो आणखीन एक खराब चेंडू इथे. नो बॉलचा इशारा आहे. फुल टॉस चेंडू आहे. इथे महिला वर्ग देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती असेल कृपया व्यासपीठावर येऊन बसायचं. त्यानंतर मी कांचनताई यांचं स्वागत करण्यासाठी सागर खेत्री यांना विनंती करतो कृपया त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. कांचनताई यांचं आम्हाला वेळोवेळी नेहमी सहकार्य असतं. त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. हे सर्व आमचे आधारस्तंभ आहेत ज्यांची साथ ज्यांच्या मदतीचा हात आम्हाला इथे मिळत असतो आणि त्यांच्या मदतीच्या हातामुळेच एक भव्य दिव्य आयोजन नियोजन असणारी ही स्पर्धा श्रीनगरच्या या क्रीडा नगरीमध्ये इथे आम्ही संपन्न करू शकलोय. आणि आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव. देणारा प्रत्येक पाहुणा आमचा हा देवासारखा आहे आणि त्यांचं स्वागत करणं ही आमची संस्कृती आहे. त्यांचा मान सन्मान राखणं ही आमची संस्कृती आहे आणि तीच आम्ही इथे जपतोय. कांचनताई आपलं सहर्ष स्वागत इथे राहील. वळूया मॅचच्या दिशेने. राईट राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल यावेळी फुल टॉस चेंडू अलॉंग द कार्पेट खेळा मिसपेट. पंचम वाडकर कडून इथे चूक झाली. चूक नाही तर गुन्हा झाला. धावा इथे मिळाला 4 आहेत. खणखणीत दमदार चौकार. याच्या चूक आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये जरूर महागड्या ठरणार आहेत. नो चान्स. बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे. फुल टॉस चेंडू घेतला समाचार. दबडला बॉल सीमारेषा पार. रन 43 धावा इथे पाहायला मिळाल्यात. राईट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल धमाका करतोय तो हा फलंदाज. यस यावी मिस टाइम शॉट आहे. प्रॉपरली मिडल झाला नाही त्यामुळे पाहायला मिळतोय तो डॉट बॉलची आवश्यकता इथे संघाला राहणार आहे. हो यावी खराब चेंडू खूपच बाहेर फेकला गेलेला बॉल इथे पाहायला मिळालाय. पंचांनी दंडित केलाय त्यामुळे मिळतील इथे 1च रन. 1 धाव इथे मिळते. एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या पोहोचली ती यावी 44 रन.
आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका लाजवाब फटका आहे, मनगटाचा केला वापर आणि खेळला गेलेला फटका मिड विकेटला क्रॉस करून सीमारेषा पार, चौकार. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 48, 11 धावांची आवश्यकता इथे आहे आणि परफेक्ट यॉर्क. इथे डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त होत आहे. यावेळी तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 48, 48 धावा, 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 11 धावा. सामन्यावरती धावा जरूर इथे ठोकलाय मोरिया स्पोर्ट्स संघाने, कारण जी गोलंदाजी अपेक्षित होती ती ते झाली नाही. महागडं ठरलं षटक ते पहिलं. संकेत याचं 18 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पंचमचं 10 धावा त्याने ते खर्च केल्या, परंतु राहुलने मात्र कहर केला. 20 धावा त्याने ते खर्च केल्या आहेत. बॉलिंग मार्गमध्ये पंचम देवतम राऊंड द विकेट. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, संघाकडून 4थं षटक घेऊन तो इथे दाखल झालाय. पहिला बॉल परफेक्ट यॉर्क आहे, कट होतोय. फर्स्ट स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होईल. आहे तिथे डिक्लेअर झोन मिळेल 1 रन. धावसंख्या 49 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 10 धावांची आवश्यकता इथे असताना पंचम वाडकर नेक्स्ट बॉल. यावी पंच केलाय, प्रॉपर पंच आहे. ताकद नजाकत, एक क्लासी शॉट, मनगटाचा वापर, धमाका, बॉल सीमा पार, चौकार. शानदार फलंदाजी ते पाहायला मिळते. आणि त्यानंतर बॅक टू बॅक लाजवाब पंच आहे. नो चान्स फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू बिग हिट फॉर 4 रन. अफलातून फलंदाजी, बॅक टू बॅक 2 चौकार. 2 धावांची आवश्यकता इथे राहील. विजयी जल्लोष इथे केला जाईल, परंतु या मोरिया स्पोर्ट्स संघाकडून या फलंदाजींनी कमाल धमाल केले. शानदार फलंदाजी, नाबाद धावांचा इथे पाठलाग करताना सफल आहे. आणखी एक शॉट आहे, बॅक टू बॅक 3 शॉट, 3 चौकार इथे पाहायला मिळाले आणि विजयी चौकार इथे टोकलाय. विजयी ठरतोय तो मोरिया वॉरियर्स संघ, मोरिया स्पोर्ट्स संघ. संकेत सावंत आणि विशाल पाटील चेहऱ्यावरती खुशी असेल, कारण आपल्या संघाने इथे दाबा ठोकलाय. सेमीफायनल मध्ये एंटर होणारा पहिला संघ इथे पाहायला मिळतोय मोरिया स्पोर्ट्स. परंतु यावेळी जीवन खेत्री थोडेसे निराश होतील, कारण त्यांचा संघ क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचला, परंतु क्वार्टर फायनल मध्ये ज्या पद्धतीने खेळ अपेक्षित होता तोही ते झाला नाही. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर उपविजेता ठरलेला संघाला इथे शुभेच्छा आहे. पुढील पर्वासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. धन्यवाद.